मित्रांनो, संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारा एक नवा टीजर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे। नाशिकचा लिंक पिसाट भोदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स हा चित्रपट लवकरच येतोय। पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच इतका मोठा वाद का सुरू झालाय, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नाशिकच्या अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आणि आर्थिक फसवणूक केली होती। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव देखील खूप चर्चेत आले आहे। आता याच वादग्रस्त प्रकरणावर चित्रपट येत असून यात रुपाली चाकणकर यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद साकारत आहेत। टीजर समोर आल्यानंतर या चित्रपटाची चर्चा तर रंगलीच, पण धक्कादायक बाब म्हणजे ही भूमिका केल्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांना सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे। ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल, तुमचे राजकीय आणि चित्रपट सृष्टीतील करिअर उद्ध्वस्त करू, अशा धमक्या त्यांना दिल्या जात आहेत। मात्र आम्ही कोणालाही घाबरणार नाही, सत्य जनतेसमोर आणणार, अशी आक्रमक भूमिका चित्रपटाच्या टीमने घेतली आहे। दुसरीकडे या चित्रपटावर रुपाली चाकणकर कमालीच्या संतापल्या आहेत। त्यांनी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा थेट इशारा दिला आहे। चाकणकर म्हणाल्या की हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे। कायद्यानुसार जिवंत व्यक्तीचे पात्र पडद्यावर साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे बंधनकारक असते, जी माहिती घेतलेली नाही त्यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी करणारे या चित्रपटाच्या टीमवर मी कडक कायदेशीर कारवाई करणार। हा बहुचर्चित चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केले आहे। दरम्यान या चित्रपटात स्वतः भोंदूबाबा अशोक खरातची मुख्य भूमिका बॉलिवूडमधील कोणता मोठा अभिनेता साकारणार यावरून अजूनही सस्पेन्स कायम आहे आणि सोशल मीडियावर इम्रान हाशमीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तर मित्रांनो, खरात फाइल्सवरील या वादग्रस्त चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटते? दीपाली सय्यद यांनी ही भूमिका करावी की रुपाली चाकणकर यांचा आक्षेप योग्य आहे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।